मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज मस्त मुगाच्या डाळीची खुसखुशीत अशी छान जशी बाहेर मिळते तशी कचोरी बनवणार आहे। तर ती कशी बनवायची ते आपण बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी लागणारे 1.5 चमचा बडीशेप, त्यानंतर लागणारे धने 1 चमचा, जिरं 1 चमचा, लवंग लागणारे 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत, 8 ते 10 मिरी घेतलेली आहे। आता हे सर्व भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून झालेलं आहे तर मी याला डिशमध्ये काढून घेते। डिशमध्ये काढल्यानंतर याला गार होऊ द्यायचं आहे। तोवर आपण दुसरं बारीक करून घेऊ। हा इथे मी खट्टा मिठा चिवडा घेतलेला आहे, तर याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। खट्टा मिठा टाकल्याने कचोरीची चव खूप छान येते आणि गोड आंबट लागते। तर मी आता हे पण गार झालेलं आहे, यालाही बारीक करून घेते। याला असं थोडं जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। तर मी आता इथे पॅनमध्ये तेल टाकून घेते, त्यात थोडी हळद टाकून घेणार आहे। हळद छान तळली गेली की मी इथं मुगाची डाळ 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली होती, तर ती टाकून घेते। मुगाची डाळ छान शिजवून घ्यायची, त्यातलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे। आता पाणी आटवून झालं आहे, त्यात मी हा खट्टा मिठा बारीक केलेला चिवडा टाकून घेणार आहे आणि ही पावडरही टाकून घेणार आहे 2 चमचे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर टाकायचं आहे त्यात बेसन, आमचूर पावडर, त्यानंतर लागणारे चिमूटभर सोडा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान शिजून झालेलं आहे, सर्व मसालेही छान भाजले गेले आहेत। नंतर त्यात टाकायची आहे साखर, आता याला एक डिशमध्ये काढून गार व्हायला ठेवून देऊ। बघू शकता छान तयार झाला आहे मसाला। तर मी आता इथे घेतलेला आहे मैदा, साधारण 1 कप मैदा आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यात टाकून घ्यायचं आहे आता तेलाचं मोहन। तीन चमचे टाकून घेतले आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन चांगलं टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून कचोरी छान खुसखुशीत तयार होईल। तर मी आता पाणी टाकून पीठ भिजवून घेते। हे बघा छान पीठ भिजून झालेलं आहे। जास्त कडकही भिजायचं नाही, नरमही भिजायचं नाही, मध्यमच भिजायचं आणि 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे। तर 15 ते 20 मिनटं झालेले आहेत। परत एकदा थोडं मळून घेते आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते। तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही गोळे बनवून घ्यायचे। मी अशा पद्धतीने बनवून घेतलेत। नंतर त्याला हातानेच मोठे करायचे, ही अशी पारी बनवून घ्यायची आहे। त्यात सारण भरून घ्यायचं, हळूहळू त्याच्यात दाबून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, तळताना फुटायला नको, त्यात तेल घुसायला नको, म्हणून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि हातानेच दाबून घ्यायची कचोरी। अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहे। मी इथे मिनी कचोरी बनवते, तुम्हाला हवं तर तुम्ही मोठी देखील बनवू शकतात। आता मी इथे बाकीच्या कचोरी बनवून घेते। नक्की ट्राय करून बघा, मुलांना घरातल्या सर्वांना नक्की कचोरी आवडेल। सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होईल अशी कचोरी आहे। तर अशा पद्धतीने परत प्रेस करून घ्यायचे। तो हवं तर तुम्ही लाटून पण घेऊ शकता, पण जसं हलवाईवाले करतात त्याच पद्धतीने असं हाताने दाबून घ्यायची आहे।
आता मी मंद आचेवर तळून घेणार आहे. तर कचोरी मंद आचेवरच तळायची, तेव्हाच ती छान खुसखुशीत तळली जाईल. तळायला थोडा वेळ लागतो, पण व्यवस्थित तळली जाते, म्हणून मंद आचेवरच तळायची. बघू शकता किती छान तळून झाली आहे. छान कलर पण आलेला आहे, जशा आपण मार्केटमधून आणतो त्याच पद्धतीची दिसते छान. बघा छान तळून झाली आहे. आता मी एका प्लेटमध्ये कचोरी काढून घेते. इथे काढून झालेले आहेत. बघू शकतात किती छान मस्त अशी कचोरी तयार झाली आहे. छान कुरकुरीत तयार झालेली आहे कचोरी. आवाजानेच समजतंय की किती छान झाली आहे, कुरकुरीत अशी. तर मी आता होल करून घेते. त्यात मी आता हे चिंचेची चटणी टाकून घेते. मस्त अशी कचोरी तयार झालेली आहे. मी एक तोडूनही दाखवते, खूप गरम आहे. बघू शकता आतमधूनही छान तयार झाली, छान शिजलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.